मानकापुर पुलिस ने वाहन चोरी और सेंधमारी की घटना का पर्दाफाश करते हुए 2 आरोपियों को गुप्त सूचना के आधार पर गिरफ्तार किया है। आरोपी असलम अजहर काजी उम्र 24 वर्ष यशोधरा नगर निवासी और उसका साथीदार करण उर्फ कन्ना विनोद पाटिल उम्र 25 वर्ष यशोधरा नगर निवासी बताया जा रहा है। इस मामले में पुलिस ने आरोपियों से सोना चांदी के आभूषण सहित करीब 3,34,030 रुपए का माल बरामद किया है। आगे की जांच मानकापुर पुलिस कर रही है। याच्यामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही प्रमाणात घरफोडी करण्याचं प्रमाण वाढलेलं होतं आणि आमच्याकडे गुन्हा नंबर 326/2025 हा एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता। याच्यामध्ये जे आमचे डीबी पथक आहेत, डीबी पथकानं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली याचा तांत्रिक तपास चालू केलेला होता आणि तांत्रिक तपास आणि काही गोपनीय माहिती याच्या आधारावर एक सुरुवातीला आम्ही आरोपी याच्यामध्ये अरेस्ट केलेला आहे। त्याचं नाव आहे असलम अजहर काजी, वय 24 वर्ष, हा यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारा आहे आणि त्या तपासामध्ये त्याच्यासोबत असलेला त्याचा एक साथीदार करण उर्फ कन्ना विनोद पाटील बिलाल नगर हा सुद्धा यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारा आहे। दोन्ही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत। 2 आरोपी अटक केल्यानंतर याच्यामध्ये मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक जी घरफोडी झालेली होती त्या घरफोडीमध्ये एक दुचाकी गाडी देखील चोरीला गेलेली होती, कावासाकी गाडी, ज्याच्यामध्ये त्या घरातली चावी घेऊन ती कावासाकी गाडी चोरीला होती, ती देखील त्याच्यामध्ये रिकवर केलेली आहे। त्याचप्रमाणे कळमना पोलीस स्टेशनला एक दुचाकी चोरीची तक्रार दाखल झाली होती, हिरो होंडा कंपनीची गाडी होती, ती देखील या आरोपींकडून आम्ही रिकवर केलेली आहे। तो एक कळमना पोलीस स्टेशनचा गुन्हा देखील उघड केलेला आहे। या प्रकारे मानकापूर पोलीस स्टेशन कडील एकूण 3 घरफोडीचे गुन्हे आणि कळमना पोलीस स्टेशनकडील एक वाहन चोरीचा गुन्हा असे 4 गुन्हे या आरोपीकडून आपण उघड करू शकलेलो आहोत। याच्यामध्ये काही सोन्याचा मुद्देमाल देखील, दागिने देखील चोरीस गेलेले आहेत, परंतु जो पाहिजे आरोपी आहे तो एक प्रोफेशनल सोनार आहे आणि त्याच्याकडे ते असण्याची शक्यता आहे, तर त्याबाबत अधिक तपास चालू आहे। अशा प्रकारे यामध्ये एकूण 2 आरोपीकडून हा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर, माननीय जॉइंट सीपी श्री रेड्डी सर, माननीय अपर पोलीस आयुक्त नॉर्थ रिजन श्री दाभाडे सर, त्याचप्रमाणे आमचे झोन 2चे डीसीपी नित्यानंद झा सर, एसीपी सुनीता मेसराम यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जे डीबी पथकाचे PSI देशमुख, PSI कोमने आणि PSI टगवाल आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ही कारवाई करून आरोपींना अटक केलेला आहे। आज आरोपींना आम्ही पुन्हा त्या ठिकाणी कोर्टात हजर करत आहोत आणि आणखी काही घरफोडी किंवा चोरीचे काही प्रकार घडलेत त्याबाबत देखील तपास करत आहोत।